विद्यार्थी मित्र हो, आपण प्रकरण 2 या ठिकाणी अभ्यासतो आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण त्यातलं 2.1 आपण घटक अभ्यासलेला होता. आता आपण प्रकरण 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा या घटकाच्या अनुषंगानं त्यातला दुसरा पॉईंट भारतीय इतिहास लेख विविध तात्विक प्रणाली याचा अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये वसाहतवादी इतिहास लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन, स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन असे आपण पॉईंट्स अभ्यासायचे आहेत. मग आता पहिल्यांदा आपण अभ्यासूया ते म्हणजे वसाहतवादी इतिहास लेखन. आता याच्यामध्ये नेमकं काय लक्षात ठेवायचं आहे तर आपण पॉईंटच्या आधारे समजावून घेतलात तर तुम्हाला वसाहतवादी इतिहास लेखनाबाबत जर एखादी टीप विचारली तर आपल्याला लिहिता येईल. किंबहुना याच्यावरती आपल्याला चुकीची जोडी ओळखा असा जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला याच्यामध्ये विचारू शकतात. तर वसाहतवादी इतिहास लेखन म्हणजे नेमकं काय किंवा याच्यामध्ये कोणते पॉईंट्स लक्षात ठेवायचे तर याच्यामध्ये आपण लक्षात ठेवायचं की भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन जेव्हा करायला सुरुवात झाली तेव्हा इतिहासकारांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा अंतर्भाव होता तो म्हणजे ब्रिटिश अधिकाऱ्यांचा. आणि हे ब्रिटिश अधिकारी म्हणजेच ख्रिश्चन धर्मप्रसारक यांनी या भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन केलं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ही भारतीय संस्कृती याच्यामध्ये गौण दर्जाची आहे हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. थोडक्यात काय तर पूर्वग्रहाचं प्रतिबिंब काहींच्या लेखनामध्ये उमटलेलं दिसतं आणि त्यावरून आपल्याला हे वसाहतवादी इतिहास लेखन समजून येतं. या इतिहास लेखनाचा वापर ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी केला हेही आपल्याला लक्षात येतं. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वसाहतवादी इतिहास लेखनाचा प्रभाव जो आहे तो 5 खंडांमध्ये आहे. मग तो काळ कोणता तर 1922 ते 1937चा काळ हा प्रसिद्ध झालेला वसाहतवादी इतिहास लेखनाचा काळ म्हणून संबोधला जातो. आणि त्यावेळी केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाच्या 5 खंडामध्ये वसाहतवादी इतिहास लेखनाचा प्रभाव असल्याचं समजतं. तर आता आपण पाहूया प्राच्यवादी इतिहास लेखन. पहा, युरोपमधील काही अभ्यासक होते ते पूर्वेकडील संस्कृती आणि देश याबद्दल त्यांच्या मनामध्ये कुतूहल जागृत झालेलं होतं. म्हणजेच काय अधिकतम माहिती जाणून घेण्याची इच्छा निर्माण झालेली होती आणि त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक होते. या अभ्यासकांनाच प्राच्यवादी असं त्या ठिकाणी संबोधलं गेलं आहे. मग या प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील त्या ठिकाणी साधर्म्य लक्षात घेतलं आणि त्याचा अभ्यास केला. मग वैदिक वाङ्मय, संस्कृत साहित्य याचा अभ्यास करण्यावरती ह्या विद्वानांचा भर होता. हेही यामध्ये मी तुम्हाला सांगेन की विल्यम जोन्स यांच्याविषयी माहिती की ज्यांनी इसवी सन 1784 कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आणि त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासास चालना मिळाली हे आपल्याला त्यांच्यामध्ये सांगता येतं. तदनंतरचे आहेत प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्सम्युलर. आता यांच्याविषयी आपण काय लक्षात ठेवायचं आहे तर हे जर्मन अभ्यासक होते. यांनी हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचं जर्मन भाषेमध्ये त्या ठिकाणी संस्कृत ग्रंथाचं जर्मन भाषेमध्ये अनुवाद केलं आणि द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावानं 50 खंड संपादित केले हे आपल्याला सांगता येतं. एवढंच नव्हे तर ऋग्वेदाचं सुद्धा त्यांनी संकलन केलं आणि ते 6 खंडामध्ये प्रसिद्ध झालं. ह्या ऋग्वेदाचा सुद्धा जर्मन भाषेमध्ये अनुवाद करण्याचं काम या फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांनी केलेलं होतं. हे आपल्याला प्राच्यवादी इतिहास लेखनामध्ये समजून घ्यायचं आहे. आता आपण पाहूया राष्ट्रवादी इतिहास लेखन. आता नेमकं राष्ट्रवादी इतिहास लेखन कशाला म्हणायचं हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया की 19व्या आणि 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेले जे भारतीय इतिहासकार होते ज्यांच्या लेखनामध्ये आपल्याला या भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडं असलेला कल जो आहे
तो आपल्याला या राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये दिसतो आणि म्हणूनच त्याला राष्ट्रवादी लेखन असं संबोधलं गेलं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनासाठी विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासूनच प्रेरणा मिळाली, हाही भाग खूप महत्त्वाचा म्हणून आपल्याला सांगता येतो. या राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळं अनेक प्रादेशिक इतिहास लिहिण्यासाठी चालना मिळाली, हेही सांगता येतं. यामध्ये सावरकरांचं नाव आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगता येईल की वि. दा. सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांनी देखील द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857मध्ये 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचं विशेष महत्त्व या राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच थोडक्यात काय, या राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळं प्रादेशिक इतिहासाला चालना मिळाली, हेही आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आता विद्यार्थी मित्र, याच्यावरती एक आपल्याला संकल्पना चित्र विचारलं जाऊ शकतं. मग तुम्हाला पुस्तकामध्ये ही नावं भेटतील की पेज नंबर 11वरती की जे इतिहासकार झाले की ज्यांची नावं राष्ट्रवादी इतिहासकार म्हणून आपण संकल्पना चित्रामध्ये घेऊ शकतो, ते या चित्रावरून तुम्ही समजावून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, मुखर्जी, इंद्रजी, त्याचबरोबर वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव अळतेकर, यातलं कुठलंही आपल्याला 4 नावं राष्ट्रवादी इतिहासकारांच्या माध्यमातून लिहिता आलं पाहिजे. आता आपण वि. का. राजवाडे यांच्याविषयी थोडक्यात माहिती या ठिकाणी घेऊया. पहा, राजवाडे यांनी देखील आपला इतिहास त्या ठिकाणी आपण लिहिला पाहिजे या अनुषंगानं त्यांनी माहिती दिली. आता अनेक विषयांवरती मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून जे परिचित आहेत ते म्हणजे राजवाडे. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला आणि मराठ्यांच्या इतिहासाची साधनं असं शीर्षक असणारं 22 खंड त्यांनी संपादित केलेलं होतं. इतिहास म्हणजे त्यांनी पहिल्यांदा खूप अभ्यास केला आणि त्यातून असं प्रतिपादन केलं की इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचं सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कट कारस्थाने आणि युद्धे यांचीच हकीकती नव्हे, तर त्या ठिकाणी कागदपत्रांच्या आधारे आपण इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. थोडक्यात काय की सत्तांतरं असायची आणि त्यांची कट कारस्थाने आणि युद्ध एवढंच आपण त्या लेखनामध्ये समाविष्ट न करता त्या ठिकाणी कागदपत्रांच्या आधारे आपण इतिहास लिहिला पाहिजे असे आग्रही असणारे म्हणजेच राजवाडे. आता पहा, माहीत आहे का तुम्हाला अशी एक चौकट आहे. याच्यामध्ये महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडलेली आहे. ती म्हणजे द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथामध्ये. म्हणजे मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नव्हता, तर सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रामध्ये तयारी बराच काळ या क्षेत्रामध्ये तयारी महाराष्ट्रात चालू होती, हेच त्यांनी त्याच्यामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. त्यानंतर अजून एक चौकट आपल्याला दिसते पहा की ज्याच्यामध्ये वि. का. राजवाडे यांनी पुण्यामध्ये 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले. याच्यावरती ऑब्जेक्टिव्हसाठी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर मानवी इतिहास, काल आणि स्थल यांनी बद्ध झालेला आहे आणि कोणत्याही प्रसंगाचं वर्णन द्यायचं म्हटलं त्या प्रसंगाचा परिष्कार याचा अर्थ आहे बाळांनो समर्थन करणं किंवा आपण स्पष्ट करणं म्हणतो. तर विशिष्ट कालावर विशिष्ट स्थलावरती पसरून दाखवला पाहिजे एखादा प्रसंग असं त्याचं अर्थ आहे. काल, स्थल, व्यक्ती या त्रयीची म्हणजे 3 बाबींची सांगड जी सांगडतीलाच प्रसंग वा ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा त्या ठिकाणी देता येतं असं वि. का. राजवाडे यांचं मत आहे.
आता आपण स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन या संदर्भामध्ये माहिती करून घ्यायचं आहे. या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू इत्यादी अभ्यासण्याची गरज त्या ठिकाणी विचारवंतांना वाटू लागली आणि यातूनच 3 नवे वैचारिक प्रवाह इतिहास लेखनामध्ये दिसून येतात. त्यामध्ये मार्क्सवादी इतिहास, वंचितांचा इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास. आता आपण मार्क्सवादी इतिहास याबाबत माहिती करून घेऊया. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनामध्ये आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधनं असतील, पद्धती असतील, उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध असतील इत्यादीचा विचार मध्यवर्ती होता हे आपल्याला सांगावं लागेल. त्याचबरोबर सामाजिक घटनेच्या सर्वसामान्य लोकांवरती काय परिणाम होत होता याचं विश्लेषण या इतिहास लेखनाचं महत्त्वाचं सूत्र होतं हे देखील आपल्याला समजावून घ्यावं लागेल. आणि तिसरं म्हणजे या मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेमध्ये जो काही बदल झाला या बदलांचा अभ्यास केलेला आहे हे आपल्याला सांगता येईल. याच्यावरती आपल्याला एक संकल्पनाचित्र देखील विचारलं जाऊ शकतं. कारण मार्क्सवादी इतिहासकारांमध्ये कोणाकोणाचा समावेश होता तर दामोदर धर्मानंद कोसंबी, श्रीपाद अमृत डांगे, शर्मा, क्रॉमे शरद पाटील इत्यादींचं महत्त्वाचं योगदान होतं हे या ठिकाणी आपल्याला समजावून घ्यावं लागेल. त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्षांच्या संस्थापक सदस्यापैकी डांगे हे एक होते आणि त्यांचं प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक इतिहास लेखनाचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. आता आपण वंचितांचा इतिहास हा मुद्दा पाहूया. आता वंचितांचा इतिहास म्हणजे काय तर समाजानं सर्व अधिकारांपासून त्यांना वंचित ठेवलेला आहे असा समूह. आता हे लिखाण जे आहे ते मार्क्सवादी इतिहास लेखनातूनच सुरुवात झालेलं आहे. या इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेले सर्वसामान्य लोक जे आहेत या स्तरातून करायला पाहिजे अशी कल्पना मांडण्यामध्ये अँटोनियो ग्रामची हे इटालियन तत्त्वज्ञ जे होते यांचं स्थान महत्त्वाचं आहे हे आपल्याला सांगितलं जातं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय इतिहासकार जे आहेत या भारतीय इतिहासकारांमध्ये रणजित गुहा यांनी वंचिताच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचं महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. या वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या लेखनातून सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. जसं महात्मा फुले म्हटलं की त्यांचं महत्त्वाचं पुस्तक म्हणजे गुलामगिरी की ज्यामध्ये शूद्रांचा इतिहास उलगडून दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांच्यावरती होणारा अन्याय जे आहे यांचं होणारं शोषण जे आहे त्यावरती लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्या ग्रंथातून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा आपल्याला सांगता येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा खूप लेखन केलं, प्रचंड प्रमाणामध्ये लेखन केलं. पण त्या लेखनापैकी हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ जे आहेत ते वंचितांच्या इतिहासाचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतं. हाच आहे वंचितांचा इतिहास. आता आपण पाहूया स्त्रीवादी इतिहास. याच्यामध्ये नेमकं स्त्रियांचं स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिलेला होता आणि यावरतीच प्रकाश टाकण्याचं काम इतिहासकारांनी केलेलं आहे. एवढंच नव्हे तर स्त्रियांचं स्थान, त्यांची कामगिरी याबाबत खऱ्या अर्थानं साहित्याचं संशोधन, संकलन करणं हेच इतिहासकारांपुढे एक आव्हान होतं हे आपल्याला सांगावं लागेल. मग याच्यामध्ये ताराबाई शिंदे असतील की ज्यांचं स्त्री पुरुष तुलना, पुरुषप्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारं लेखन या बाबतीत आपल्याला दिसतं. त्याचबरोबर पंडिता रमाबाई द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झालं त्यांचं इसवी सन 1988 आणि त्याचबरोबर या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्ध झालेले स्त्रीवादी लेखन जे आहे की ज्यामध्ये मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत असणाऱ्या स्त्री डॉक्टर रखमाबाई इत्यादींच्या
जीवनावरील निबंध आपल्याला या लेखनामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भामध्ये सुद्धा लेखन केलं गेलं आहे. यामध्ये शर्मिला रेगे यांचं लेखन देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधाचं संकलन देखील याच्यामध्ये केलेलं आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न करता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार, गोस सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचाही या ठिकाणी नामोल्लेख करावा लागेल. तर अशा पद्धतीनं भारतीय इतिहास लेखनावरती निश्चितपणे अशा अनेक लोकांनी कामगिरी कशी बजावली हे आपल्याला या युनिटमधून पाहायला मिळतं. आता आपण भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणालीचा एक व्हिडिओ पाहूया. 2.2 भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. पहिली प्रणाली वसाहतवादी इतिहास लेखन. भारतीय इतिहास लेखनाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अवलंब होता. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काहींच्या लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसते. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला. 1922 ते 1937च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. दुसरी प्रणाली प्राच्यवादी इतिहास लेखन. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपी भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. त्यातून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना मांडली गेली. इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासास चालना मिळाली. प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्समुलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपियन भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता. त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. तसेच द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले. ते 6 खंडांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला होता. अलीकडच्या काळात प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशित आणण्याचे काम एडवर्ड सईद या विद्वानाने केले. तिसरी प्रणाली राष्ट्रवादी इतिहास लेखन. 19व्या-20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधाकुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे उदाहरणादाखल देता येतील. माहीत आहे का तुम्हाला? द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली. मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून
त्याची सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रांतील तयारी बरीच काळ महाराष्ट्रात चालू होती हे त्यांनी प्रतिपादिले. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. त्यांतील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्वक आहेत. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती नव्हेत असे त्यांचे मत होते. अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि.क. राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले. मानवी इतिहास काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरून दाखवला पाहिजे. काल, स्थल व व्यक्ती या त्रयींची सांगड, तिलाच प्रसंग व ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते असे वि.क. राजवाडे यांनी म्हटले. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन, एकीकडे राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासनाची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली. या काळातील इतिहास लेखनात प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रवाह आढळतात. 1. मार्क्सवादी इतिहास, 2. वंचितांचा इतिहास आणि 3. स्त्रीवादी इतिहास. मार्क्सवादी इतिहास. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे. डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. वंचितांचा इतिहास. वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच झाली असे म्हणता येईल. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनिओ ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञाचे स्थान महत्त्वाचे आहे. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्त्वाचे साधन मानले गेले आहे. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले. परंतु त्यापूर्वीच भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून दिसतो. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून
सतत लेखन केले. त्यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येतील. स्त्रीवादी इतिहास. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता. त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिले आव्हान होते. तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणेही आवश्यक होते. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे आवश्यक होते. 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जातीव्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले. सन 1882 मध्ये प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. सन 1888 मध्ये पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांच्या राजकीय समतेचा हक्क यांसारख्या विषयावर केंद्रित झालेले दिसते. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले. त्यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्त्वाचे आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधाचे संकलन आहे. विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न करता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गो. स. सरदेसाई, त्र्यंबकशंकर शेजवलकर यांचा नामोल्लेख करावा लागतो. माहीत आहे का तुम्हाला, गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यांचे हे कार्य इतके लोकप्रिय झाले की समाज त्यांना रियासतकार या नावाने ओळखू लागला. त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात प्रकाशित केला आहे. अलीकडच्या काळात य.दी. फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचा प्रभाव होता. त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली दिसते. अशा प्रकारे आपण या भागात भारतीय इतिहास लेखनाच्या विविध तात्विक प्रणालींचा अभ्यास केला.